सोयाबीनची तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे सोयाबीन चंक्सचे लॉलीपॉप करा, मुलांना नक्कीच आवडतील. आणि मुलं खात नाहीत तर त्याच्यामुळे हे खाल्लंही जाईल. अतिशय असे पौष्टिक आहेत लॉलीपॉप. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा लवकर पटापट. तर इथे सोयाबीन आहे ना, मी प्रथम स्वच्छ धुवून घेतलेले आणि कुकरला शिजवून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यातलं ना पाणी आपल्याला काढायचं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे मी वाटून घेणार आहे. व्यवस्थित सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर चला आता मी मिक्सरला वाटून घेत आहे. आणि त्याच्यामध्येच ना मी हे बटाटे टाकलेले जे शिजवून घेतलेले आहेत. आणि बघा लसूण अद्रक घेतलेला आहे. अर्धा इंच अद्रक आणि लसणाच्या आपल्याला 4 ते 5 पाकळ्या घ्यायच्या आहेत. कोथिंबीर, मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद घेतलेली आहे 1 चमचा आणि धण्याची पावडर प्रत्येकी 1-1 चमचा असे सुके मसाले घेतलेले आहेत. तर हे याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता मिक्स करायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आपल्याला आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे मी. आणि छान असं ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला. त्याच्या साईने आता मिक्स करून घेत आहे. तेलाचा पाहिजे ते हात लावू शकता. मी ते थोडंसं तेल घेतलेलं आहे हाताला लावून. आणि व्यवस्थित बघा असं आपल्याला असं प्रेस करायचं. जास्त पातळही नाही याच्यामध्ये करायचं. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करू शकता. ते छान मस्तपैकी असा गोळा करायचा आहे, जास्त पातळही नाही करायचं. आणि आता मी हाताला पुन्हा एकदा तेल लावून घेत आहे आणि याला ना आता लॉलीपॉपचा पण शेप देऊया. जेवढं तुम्हाला बारीक म्हणजे करायचं असेल त्या साईजप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याचे हे ते बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला, उभे लांबट असे. तर आहे ते लांबट असं गोळे करून घ्यायचे आहेत. आणि बघा ही आईस्क्रीमची मी स्टिक घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये अशी टाकायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे दोन्ही बाजूनी. आणि आता एका प्लेटमध्ये मी ठेवत आहे. तर अशा प्रकारे मी बाकीचेही लॉलीपॉप करून घेत आहे. तर चला, प्लेटमध्ये ना मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर या ह्याच्यामध्ये आपल्याला जे बनवलेले लॉलीपॉप आहेत ना ते आपल्याला कोटिंग करायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करूया. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्रेड चंक्स यूज करू शकता. ठेवलेलं तर ते गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर एक आता मी टाकत आहे हा लॉलीपॉप. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, मीडियम टू लो, जास्त फास्ट नाही ठेवायचा. तर अशा रीतीने मी सर्व लॉलीपॉप आता इथे टाकून घेत आहे. आणि एखाद 3-4 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे खालची बाजू म्हणजे अशी हे झालेली आहे की नाही, व्यवस्थित फ्राय म्हणजे तळली गेली आहे की नाही. आणि जास्त घाई नाही करायची, जास्त गॅस फास्ट ठेवला ना की नाहीतर ते आतमधून कच्चे राहते. तर इथे बघा अलगद आपल्याला असं हे प्रेस करायचं आहे. जे तेल आहे ते असं वरती टाकून घ्यायचं आहे आणि असं पलटी करते आता मी दुसरी बाजू. तीही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, तर ते आतमध्ये कच्चे राहील. क्रिस्पी आपल्याला ह्या इथे कलर आणायचा आहे गोल्डन असा. तर चला आता मी फ्राय करून घेत आहे हे. आणि हे ना मुलांना दिले ना तर मुलांना माहितीच नाही पडणार की सोयाबीन आहेत म्हणून. मुलं भाजी खायचा कंटाळा करतात. तर तुम्ही अशी डब्याला बनवून देऊ शकता रेसिपी ही, किंवा एरवी ही सुट्टीच्या दिवशी तुम्ही करू शकता मुलांना हे खाण्यासाठी. तर ते बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत.
ते दोन्ही बाजूने मी हे फ्राय करून घेतलेले आहेत. तर छान असे ना क्रिस्पी करून घ्यायचे. क्रिस्पी केले ना की टेस्ट वेगळी लागते. तर हे सर्व अशा साईडच्या ज्या म्हणजे कॉर्नर आहेत ना त्याही आपल्याला फ्राय म्हणजे अशा करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, नाही तर साईडला पण कच्चे राहील. तर तुम्ही ही रेसिपी कधी केली आहे का मला सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. तर ह्या प्रकारे मी सर्व असे हे लॉलीपॉप आहेत फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहे. खाली प्लेट ठेवलेली आहे चाळणीच्या आणि अलगदपणे आपल्याला हे चाळणीमध्ये ठेवायचं आहे आणि थंड झाल्यावरती मस्त किंवा गरमागरम हे खाऊ शकता तुम्ही. तर बघा असे झाले आपले लॉलीपॉप तयार. तर या इथे बघा असे मस्त आपले सोयाबीन लॉलीपॉप तयार झालेले आहे. मुलांना खाण्यासाठी किंवा टिफिनला तुम्ही देऊ शकता, एरवी स्नॅक्स टाईमलाही करू शकता. असे पौष्टिक आहे लॉलीपॉप हे, आणि तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्याही ॲड करू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली ती मला सांगा. मी असेच करते लॉलीपॉप. आणि माझ्या चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वाद किचनला, आणि एक लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.